वर्गात बसलेली असताना माझं लक्ष सरांच्या शिकवण्यावर अजिबात नव्हतं. मनात वेगळेच विचार चालू होते की अचानक सरांनी माझं नाव घेतलं आणि मला उभं केलं. एक प्रश्न विचारला. माझं लक्ष नसताना अचानक विचारलेल्या प्रश्नाने मी थोडी गोंधळून गेले. काय बोलावं समजत नव्हतं आणि अचानक माझ्या डोळ्यात पाणी जमा झालं. डोळे खाली करत अश्रू लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न मी करत होते. मागचे 10-12 दिवस झाले असतील. माझे अश्रू थांबायचं नावच घेत नव्हते. कारण कारणही तसंच होतं. मागच्या 10 दिवसापासून बिपिन सोबत बोलणंच झालं नाही. बिपिन आणि माझ्यात खूपच जोरदार भांडण झालं होतं. कारणही भांडण्यासारखंच होतं. बिपिन माझ्याशी खोटं बोलून नेहासोबत फिरायला गेला होता. नेहा माझी आणि बिपिनची जुनी मैत्रीण. तसं तर बिपिन आणि नेहामध्ये आधीपासूनच काहीतरी असावं असं मला वाटतच होतं. परंतु मी कधी त्याचा जास्त विचार केला नव्हता. जेव्हा मला समजलं की बिपिन माझ्याशी खोटं बोललाय, तेव्हा मी त्याला लगेच जाब विचारला आणि आमचं साधं बोलणं अचानक मोठ्या भांडणात बदललं. आतापर्यंत आम्ही कधी भांडलो नव्हतो. कदाचित मीच नेहमी त्याला हाला हा करायचे. हेच कारण होतं आमच्यात कधी भांडणच झालं नाही. परंतु आज मला कळून चुकलं होतं. आमच्या परफेक्ट रिलेशनचं रहस्य आज उलगडलं होतं. माझ्या मनाला हे पचवायला खूप वेळ लागणार होता की बिपिन आणि माझं भांडण झालंय आणि आता आम्ही पुन्हा एकत्र येणं फारच अवघड आहे. त्याला पाहून अजूनही वाटत नाही की तो पस्तावलाय. उलट तो जास्तच आनंदी असल्याचं दिसत होतं. त्याच्या व्हॉट्सअपवर नेहासोबत असणाऱ्या स्टोरीज आणि इंस्टाग्रामवर असणारे फोटो याची साक्ष होते की तो त्याच्या आयुष्यात खूप आनंदी आहे. एवढ्या 5 वर्ष चाललेल्या रिलेशनमधून बाहेर पडणं माझ्यासाठी तरी खूप अवघड होतं. एक दिवस मी अशीच दुःखात कॅन्टीनमध्ये बसलेली असताना अचानक तो माझ्याकडे आला. त्याला पाहून एकदा छातीत धडधड झालं. जेव्हा त्याने मला बिपिन सोबत पाहिलं होतं, त्यानंतर तो कधी पुन्हा माझ्याशी बोलायला येईल असं वाटलंच नव्हतं. कदाचित त्याचा राग शांत झाला असावा. तो माझ्यासमोर असलेल्या खुर्चीत बसला. जवळजवळ 5 मिनिटं आम्ही फक्त एकमेकांना बघतच होतो. नंतर त्याने बोलायला सुरुवात केली. त्याला बिपिनमध्ये आणि माझ्यात झालेल्या भांडणाबद्दल माहीत होतं. त्याने मला सपोर्ट दाखवला. त्याच्या बोलण्यावरून त्याला माझी असलेली काळजी दिसत होती. आम्ही 2 तास बोलण्यातच घालवले. आयुष्यात पहिल्यांदा मला असं वाटत होतं की हा क्षण इथेच थांबून जावा आणि तो आणि मी या क्षणात कैद व्हावे. आमच्या दोघात असलेला वेगळेपणा, माझ्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलू लागला होता. त्याच्याशी बोलताना माझा चेहरा एकदम प्रसन्न झाला. आता वेळ तिथून निघण्याची होती. जाऊ वाटत तर नव्हतं, पण जाणं भागच होतं. बिपिन सोबत कधी असं जाणवलंच नव्हतं. एवढे 5 वर्ष सोबत घालून देखील बिपिन सोबत कधी एवढा छान वेळ गेलाच नव्हता. त्याच्याबद्दल असणारी माझी ओढ अजूनच वाढत होती. असं जाणवत होतं जणू आमचं मागच्या जन्माचं काहीतरी नातं आहे. हाच विचार करत होती की तोच अचानक बिपिन आठवला. जर बिपिन पुन्हा माझ्या आयुष्यात आला तर? मी बिपिनला स्वीकारायला अजूनही तयार होते. या सगळ्यात त्याला मला फसवायचं नव्हतं. काय करावं काहीच समजत नव्हतं. बाकीच्या गोष्टी देवावर सोडण्याचा निर्णय मी घेतला. आता बिपिनची नक्की कहाणी काय आहे याच्यात आपण पाहूया. कधी कधी तर असं वाटतं की माझी मती मारली गेली आहे. 9वीत असताना मी तिला प्रपोज केला. त्यावेळी नक्कीच ती दिसायला छान आणि सुंदर होती. परंतु जसं जसं हळूहळू वेळ जात होता, तिच्यात असणारा माझा रस कमी होत चालला होता. आमच्यात जणू काही केमिस्ट्रीच नव्हती. नेहमी ती माझ्यासोबत असेल की आनंदी असायची. नेहमी माझ्या हो मध्ये होकार मिळवायचे. जणू तिला स्वतःची काही लाईफच नव्हती. आम्ही फक्त एका कारणाने इतके दिवस बोलत होतो आणि ते कारण होतं आमच्यात कधीच भांडण झालं नव्हतं. आणि एकदा काय आमच्यात भांडण झालं आणि आम्ही लगेच दुसऱ्या क्षणी वेगळे झालो. हे थोडी खरं प्रेम असतं. आणि असं प्रेम काय कामाचं जे तुम्हाला एका भांडणात वेगळं करेल. तसं नेहाच्या आणि माझ्या बाबतीत नव्हतं. नेहा आणि माझ्यातही खूप वेळा भांडणं होतात. परंतु आमच्यात एकमेकांची असणारी ओढ आम्हाला पुन्हा जवळ घेऊन येते. ही ओढ, प्रेम मला कधी तिच्याबद्दल वाटलंच नाही. कित्येक दिवस तर असेच गेले, ज्यात कधी आम्ही एकमेकांशी बोललोही नसेल. फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून आम्ही एका रिलेशनमध्ये होतो. तसं एक मुख्य कारण म्हणजे आजूबाजूची लोक. ती आणि मी जवळजवळ 5 वर्ष एकत्र होतो. याचं श्रेय नेहमी मी आजूबाजूच्या लोकांना देतो. जर ते लोक नसते तर कदाचित आम्ही एवढा वेळ सोबत राहिलोही नसतो. जेव्हा कधी माझ्या मनात तिला सोडून देण्याचा विचार यायचा, मला आजूबाजूचे लोक आठवायचे. ती आणि मी शाळेपासून 11वी 12वी ते कॉलेजपर्यंत सोबतच होतो. त्यामुळे आमचा मित्रपरिवारही एकच. जेव्हा कधी मनात तिला सोडून देण्याचा विचार येत होता ना, तेव्हा लोक आठवत होते आणि मला तिच्या सोबत राहण्याचा सल्ला देऊन जात. असं वाटायचं की काहीतरी चुकीचं करतोय आपण तिला सोडून देऊन.
पण हे सगळं तेव्हा बदललं जेव्हा मी कॉलेजच्या पहिल्या वर्षी नापास झालो. तेव्हा नेहा आणि मी भेटायला सुरुवात केली. आणि एक दिवशी तिला आमच्याबद्दल समजलं. हीच ती वेळ होती जेव्हा मी ह्या सगळ्यामधून बाहेर निघू शकत होतो. मी तिच्याशी भांडण केलं आणि आमचा लगेच ब्रेकअपही झाला. आता पुन्हा चुकूनही तिच्याकडे परत जाणार नाही असा निश्चय मी केलाय. हे तिलाही समजावं म्हणून रोज नेहासोबत फोटो टाकून तिलाही हिंट देत आहे. तर पुढे ती आणि तो ह्या दोघांमध्ये काय घडेल का, हे नक्की ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.